नमस्कार मंडळी. आजचा भाग अतिशय तुफान आणि जबरदस्त दाखवलेला आहे. ज्या गोष्टीची, ज्या दिवसाची आपण आत्तापर्यंत वाट बघत होतो, तो दिवस आज आलेला आहे आणि फायनली कमीने सगळे गैरसमज दूर करत राजन आणि गौरीला पुन्हा एकदा एकत्र आणलेलं आहे. ज्यावेळेला आता गौरीने लिहिलेली चिठ्ठी आता ही कमीच्या हाती लागते आणि कमीला सगळं काही समजलेलं आहे आणि त्याच्यामुळे कमीने ठरवलं की काही झालं, राजन काकांना ह्या सगळ्यातून बाहेर काढायचं असेल तर आता गौरी काकूची आणि राजन काकांची भेट घडून द्यायलाच हवी. आणि ज्याप्रमाणे गौरीने चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे त्याचप्रमाणे आता कमी राजनची आणि गौरीची दोघांची सुद्धा आता मंदिरामध्ये भेट घडून आणते. आणि त्या सगळ्यानंतर आता गौरीने असं काही सत्य समोर आणलेलं आहे की ज्याच्यामुळे राजनचे सगळे गैरसमज दूर तर झालेच आहेत, पण राजनच्या समोर आणखीन एक मोठं सत्य आलं, ते म्हणजे कमी ही त्याची खरी मुलगी आहे. आता गौरीने मागचा पुढचा कसलाही विचार न करता राजनसमोर सगळं सत्य सांगितलेलं आहे. आता नेमकं हे सगळं कसं घडलं, काय घडलं, हे सगळं काही आपण आजच्या भागात पाहणार आहोत. त्यामुळे आजचा भाग थोडा स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की गौरीची चिठ्ठी अनिकाच्या हाती लागलेली असते, पण बावट अनिकाला ती काही वाचताच येत नाही आणि ती ती सरळ सरळ बाहेर फेकून देते. इकडे कमीला खूपच टेन्शन आलेलं असतं, कारण राजांनी सांगितलेलं असतं की आत्ताच्या ताईला जाऊन सगळं खरं सांग. अजून मला हे खोटं काही लपून ठेवायचं नाही आहे आणि अजूनही आता आईला फसवायचं नाही आहे. कमीला काही कळत नसतं की मी हे सगळं कसं सांगू. आणि आता कमी म्हणते की मला आजींनाही सांगितल्याशिवाय माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नाही आहे. रजन काकाने किती पोटतिडकीने सांगितलं की हे सगळं काही आजींना कळायलाच हवं. आणि या सगळ्यामध्ये आता इकडे जेव्हा गौरीला कळतं की राजन हा खूपच ड्रिंक करायला लागलेला आहे आणि तिने तो दोष स्वतःला दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आता तिने ठरवलं की काही झालं तरी राजनला जाऊन भेटायला हवंच, कारण ही चिठ्ठी जर दुसऱ्या कोणाच्या हाती लागली तर खूपच मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि त्यामुळे आता गौरी इकडे राजनला भेटण्यासाठी त्यांच्या घराच्या बाजूला आलेलीच असते. आता काही झालं तरी तिला राजनला जाऊन भेटायचं असतं आणि तिला त्याचा जो झालेला गैरसमज आहे तो गैरसमज दूर करायचा असतो आणि आपली मुलगी अजूनही जिवंत आहे हे तिला सांगायचं असतं. तर इकडे आता अनिका आणि कामिनी दोघीसुद्धा बसलेल्या असतात. अनिकाला मराठी वाचता येत नसल्यामुळे ती आता काहीतरी बोलत असते की काय त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, काय होतं ते, असं आता ते सगळं तिचं बोलणं चालू असतं. आणि त्याच वेळेला तिथे कामिनी येते आणि म्हणते की काय झालं अनिका बाळा, कसला एवढा विचार करतेस. अनिका म्हणते की काय ना, मगाशी मला इथे एक चिठ्ठी सापडली आणि त्यात मराठीमध्ये काहीतरी लिहिलं होतं. आता जेव्हा अनिका तसं म्हणते तेव्हा लगेचच हिला कामिनीला आठवतं कमळीच्या सुद्धा बागेतून चिठ्ठी पडलेली असते आणि ती कामिनीला सापडतच नाही. कामिनी आता अनिकाला म्हणते की बाळा त्यात काय लिहिलं होतं, तुला काहीतरी आठवते का. अनिका म्हणते त्यात मराठीमध्ये काहीतरी होतं. ग होतं, गला 2 स्टिक होत्या आणि वरती 2 तुरे होते आणि र होतं आणि रला एक स्टिक होती आणि वरती अर्धा चंद्र उलटा, असं काहीतरी ती म्हणत असते. आणि लगेचच आता कामिनीला कळतं की अरे ते तर गौरी आहे, म्हणजे ती गौरीची चिठ्ठी होती. आणि हेच जेव्हा आता इथे कळतं कामिनीला, ती लगेचच धावतच बाहेर जाते आणि ती म्हणते की अनिका कुठे टाकली होतीस ती चिठ्ठी. आणि त्या दोघीसुद्धा आता चिठ्ठी शोधायला जातात. तर ती कचऱ्यामध्ये इकडे चिठ्ठ्यांची शोधाशोध चालू असते. तर इकडे ती चिठ्ठी आता गार्डन एरियामध्ये पडलेली आहे आणि तिकडे आता गौरीसुद्धा राजनला चोरून भेटायला आलेली असते खिडकीजवळ आणि त्या गौरीचं लक्ष त्या चिठ्ठीजवळ जातं. गौरी आता ती चिठ्ठी जाऊन घेणारच असते आणि ती चिठ्ठी उचलणार तेवढ्यातच तिथे आवाज होतो. गौरीच्या धक्क्याने तिथे असलेली झाडाची कुंडी आहे ती खाली पडते. तर इकडे कमी देवी आईजवळ प्रार्थना करत असते की मी आज आजींना सगळं काही सत्य सांगणार आहे आणि आजींना ते सत्य पचवण्याची ताकद दे. आता ही प्रार्थना करत असतानाच कमीला कसला तरी पडलेल्याचा आवाज येतो आणि कमी धावतच बाहेर येते. कमी बाहेर धावत येते आणि त्याच वेळेला तिला कळतं की तिथे कोणीच नाही आहे. ती तिथे शोधाशोध करते तर कमीला ती चिठ्ठी हातात लागते. आता गौरीला सुद्धा बरं वाटतं, कारण ती चिठ्ठी कमीच्या हाती लागलेली आहे. कमी ती आता चिठ्ठी वाचते आणि कमीला ती चिठ्ठी वाचल्यावर राजनच्या मनात झालेला गैरसमज कळतो. आता इथे म्हणजे त्या चिठ्ठीमध्ये गौरीने सरळ सरळ लिहिलं की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, माझ्या सांगण्यामुळे तुमचा जो काही गैरसमज झाला आहे तो मला दूर करायचा आहे. आणि आता कमीने ठरवलं की काही झालं तरी ह्या दोघांची भेट घडून द्यायलाच हवी, तरच राजन काकांच्या मनातला गैरसमज दूर होईल आणि त्यांचं दारू पिणंसुद्धा कमी होईल. चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे कमी आता खिडकीतून तो लाल रुमाल बाहेर टाकते, जेणेकरून गौरीला सुद्धा कळेल की हे तिला भेटायला मंदिरामध्ये येणार आहेत. आणि त्याचमुळे आता इथे कमी जी आहे, कमी राजनला घेऊन मंदिरामध्ये येते. आता राजनला कळत नसतं की कमीने ते मंदिरात का आणले, कारण राजनच्या हाती अजूनही ती चिठ्ठी मिळालीच नाही आहे. कमी म्हणते की तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत, जे काही गैरसमज आहेत, ते सगळे आज दूर होणार आहेत, फक्त तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. आणि कमी राजनला घेऊन इकडे मंदिरामध्ये येते. तर इकडे गौरीसुद्धा मंदिरामध्ये आलेली असते आणि गौरी राजनला बघून तिला खूपच आनंद झालेला असतो. गौरी इकडे राजनला आता भेटायला जाणारच असते. तर इकडे राजन मात्र गौरीला शोधत असतो. कमळीचं आणि राजनचं लक्ष गौरी कुठे असेल ह्या शोधण्यातच असतं.
कमी राजनला म्हणते की राजन काका तुम्ही गौरी काकूला शोधा. मी तर गौरी काकूंना पाहिलं तर नाहीये, पण मी सुद्धा पाहते की त्या कुठे भेटतात का. कमळी ते गौरीला शोधण्यासाठी आता इकडे आजूबाजूला पाहत असते, तर राजन सुद्धा गौरीला तिथे शोधत असतो. आणि त्याच वेळेला आता इकडे कमळीची आणि इकडे गौरीची एकमेकींची गाठाभेट झालेली आहे. कमळी मंदिरात शोधत असते आणि त्याच वेळेला गौरी आणि कमळी दोघीसुद्धा एकमेकींना धडकतात. फायनली देवी आईने कौल देत मायलेकींची मंदिरामध्ये भेट घडवून आणलेली आहे. कमळीला समोर बघताच आता इथे गौरी खुश होतेच, पण कमळीला मात्र मोठा धक्का बसलाय. ती म्हणते, "आहे तू इथे? तू इथे कशी काय?" आता कमळीला खूप आनंद झालेला असतो. कमळी लगेचच तिला मिठी मारते आणि म्हणते, "अगं तू इथे कशी काय आली? आपली भेट बघ ना कशी योगायोगाने झालेली आहे. पण तू इकडे मुंबईमध्ये कशी? तू तर गावाला होती ना?" आता इकडे गौरी म्हणते, की "मी तुला सगळं काही सांगते कमळी, सगळं सांगते." पण आता इकडे क गौरी म्हणते, की "आज काही बी होऊ दे, पण मी सगळं सत्य आज कमळीला आणि ह्यांना सांगून टाकणारच आहे." आणि आता कमळीला गौरी म्हणते, की "आज काही बी होऊ दे, पण मी सगळं सत्य आज कमळीला आणि ह्यांना सांगून टाकणारच आहे." आणि आता कमळीला गौरी म्हणत असते, "कमळे, मला आज तुला काहीतरी सांगायचं आहे. अशी गोष्ट की इतकी वर्ष मी आत्तापर्यंत तुझ्यापासून लपवून ठेवत आली, पण आज मला समजा काही सांगायचं आहे." कमळी म्हणते, की "अगं काय सांगायचं आहे? बोल ना, काय सांगायचं आहे? काय लपवून ठेवलंस तू माझ्यापासून?" आणि कमळी तेवढ्यात लगेच म्हणते, की "आई, आबा कसे आहेत? आबांची तब्येत ठीक आहे ना? मला त्यांना पण बघावंसं वाटतंय गं." पण आता कमळी जेव्हा आबांबद्दल विचारते, तेव्हा मात्र आता गौरीला खूपच टेन्शन आलंय. गौरी म्हणते, की "मी कमळी तुला कसं सांगू? आबा आता या जगात नाही राहिले. पण ही गोष्ट मी तुला सांगितली तर तू पूर्णपणे खचून जाशील. कमळे, मी आता तुला आबांबद्दल काहीच सांगू शकत नाहीये. आपले आबा आता आपल्यात नाही राहिले. ते आपल्याला सोडून कधीच गेलेत. कमळी, मला माफ कर. पण तुझं अभ्यासाकडे लक्ष राहणार नाही आणि म्हणून मला हे सत्य नाही सांगता येणार आहे." आणि तेवढ्यातच आता राजनचं लक्ष ह्या दोघींकडे जातं. राजन पाहतो तर कमळी आणि गौरी दोघीसुद्धा एकमेकांशी बोलत आहेत. राजन म्हणतो, की "कमळी आणि गौरी ह्या दोघीसुद्धा एकमेकींना ओळखतात का?" तो आता तिकडे गौरीकडे बघतच बसतो आणि त्याच वेळेला आता कमळीचं सुद्धा लक्ष राजनकडे जातं आणि कमळी लगेचच राजनला आवाज देते आणि आता ती गौरीला म्हणत असते, की "आहे ते बघ, यांच्याच कॉलेजमध्ये माझं मी शिक्षण घेत आहे आणि आता त्यांच्याच घरी राहते." कमळी आता राजनबद्दल सांगत असते आणि गौरीचं लक्ष राजनकडे जातं. गौरीसुद्धा राजनकडे पाहत बसते आणि तिला खरं तर राजनला भेटायचंच असतं. आणि तेवढ्यातच कमळी राजनला म्हणते, की "राजन काका या ना इकडे, मी तुमची ओळख करून देते." आता राजन आणि गौरी दोघीसुद्धा एकमेकांकडे पाहतच बसलेले असतात. गौरी म्हणते, की "कमळी, तू ज्या माणसाची माझ्यासोबत ओळख करून देतेस, तो माणसाचं आणि तुझं नातं काय आहे ते आज मी तुला सांगणार आहे. आज मी सगळ्या गोष्टी दूर करणार आहे आणि सगळे गैरसमज दूर करून सांगणार आहे." कमळी म्हणते, "राजन काका या ना." तेवढ्यातच राजन आता पुढे येतो. राजन गौरीला भेटताच त्याला आनंद होतो. तो आता गौरीला गौरी म्हणून आवाज देऊन काहीतरी बोलणार, तेवढ्यातच कवी म्हणते, की राजन काका, ही बघा, ही माझी आई आहे. गावाकडे राहते. आत्ताच ती मुंबईला आलेली आहे." आता हे ऐकून राजन मोठा सरप्राईज झालेला असतो. तो शॉकमध्ये गेलेला असतो. कारण राजन आतापर्यंत कमळीला स्वतःची मुलगी मानत नसला तरीसुद्धा त्याला हे माहीतच नसतं, की कमळी आपलीच मुलगी आहे. आणि ज्यावेळेला कमळी आता गौरीची ओळख स्वतःची आई म्हणून करून देते, तेव्हा मात्र आता राजनच्या मात्र पायाखालची जमीन सरकली आहे. कारण कमळीने असं काही बोलून गेलेली आहे, ज्याच्यामुळे राजन पूर्णपणे हादरलेलाच आहे. राजन म्हणतो, की "गौरी, हे काय काय आहे? कमळी काय बोल." त्यावर आता गौरी म्हणते, की "हो, मला हे सगळे गैरसमज आज दूर करायचेच होते. त्या दिवशी मी तुम्हाला जे काही सांगितलं ते समदं खोटं होतं. मी तुम्हाला म्हणले, की आपली मुलगी या जगात नाही आहे, पण आपली मुलगी आहे. आपल्यासोबत आहे, तुमच्यासोबत आहे. कमळीच आहे आपली लेक." आणि आता गौरीने कसलाही मागचा पुढचा कसलाही विचार न करता सगळं सगळं सत्यात ते राजनच्या समोर आणलेलं आहे आणि सांगितलं आहे, की "हो, कमळीच तुमची खरी लेक आहे आणि माझी मुलगी आहे." आता राजन इतका आनंदी होतो, तो गौरीला मिठीच मारतो. गौरी म्हणते, की "माझ्या आयुष्यात दुसरं कोणीच नाही आहे. मी तुमच्याशिवाय आयुष्यात दुसरा कोणाचा विचारही केला नाही आहे. कारण तुम्हीच माझं आयुष्य आहात आणि माझी कमळीच माझं आयुष्य आहे." आता राजन इतका खुश होतो. राजन आता इकडे कमळीला आणि गौरीला जवळ घेत त्या दोघींना मिठी मारतो आणि त्याच वेळेला रागिणी आणि कामिणी ह्या दोघीसुद्धा आता कमळीच्या मागावर मंदिरामध्ये आलेल्या असतात आणि त्या दोघींना बघून खूप